सांख्यांनी बुद्धी, अहंकार व मन यांना अंतःकरण म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय पाहिजे, आचार्य सुश्रुतांनी काय, ज्या ज्ञानेंद्रियात ज्या महाभूताचे आधिक्य असते त्या इंद्रियांना महाभूताचे गुणांचे ग्रहण होते सांगितले. त्यानंतर काय सांगितलंय की थर्मामीटर हे आपले MCQ पॉईंट महत्त्वाचे. शरीरात तापमान थर्मामीटर साह्याने पाहतो. हृदय व फुफ्फुसा शब्दाला आपण स्टेथोस्कोप याच्या साह्याने ऐकतो. रक्त भार मापक म्हणजे रक्तचाप म्हणजे BP परीक्षण आपण अणुवीक्षण यंत्राने अदृश्य किटाणू आपण अणुवीक्षण यंत्राने केलं जातं. अदृश्य किटाणू म्हणजे मायक्रोस्कोप अणुवीक्षण यंत्राने आपण मायक्रोस्कोप अदृश्य किटाणू या वस्तूचे निरीक्षण आपण केले जाते असं सांगितले. त्यानंतर काय सांगितलं, पुढं पाहायचं आपल्याला, हे प्रत्यक्ष प्रमाणाला आस्तिक व नास्तिकाचे विद्वान सुद्धा या प्रमाणाला मारतात. म्हणजे असं कोणतं प्रमाण असं त्याला काय म्हणते की जे नास्तिक पण आणि आस्तिक पण हे दोन्ही पण मानतात, ते प्रत्यक्ष प्रमाणाला दोन्ही मानतात सांगितले. MCQ पॉईंट हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर काय सांगितले की एवढ्या अल्पकालात सर्व पदार्थाचे तत्व व वस्तूच्या ज्ञानासाठी प्रत्यक्ष प्रमाण साह्याने त्याच्यासोबत अन्य प्रमाणाची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष प्रमाण आधारशिला आहे. त्यानंतर काय सांगितलं, अनुमानाचे वगैरे काय सांगितलंय की हेतूच्या साह्याने साध्याची सिद्धी करणे म्हणजे अनुमान म्हणजे होय. हे पर्वतावरील धुमाल पाहून अग्नीचे अनुमान करणे, युक्ती. अनेक कारणांच्या योगाने उत्पन्न भावाला जी बुद्धी पाहते त्याला युक्ती म्हटलं. असं म्हटलं की जेथपर्यंत भावाची उत्पत्ती पाहिली जाते नाही तेथपर्यंत युक्तीचा जन्मच होत नाही. हे आपल्याला पुढे पाहायचं. अनुमान, युक्ती काय आहे. उपमान म्हणजे काय, हे प्रमाण सादृश्यमूलक आहे. दंडाला पाहून दंडपतानक रोगाचे ज्ञान होते. त्यानंतर आप्तोपदेश, आप्त म्हणजे महापुरुषाचा उपदेश याप्रमाणेच अपेक्षित आहे. त्यानंतर काय, योग बलाला दिव्य चक्षुच्या पुनर्जन्माचे ज्ञान सुद्धा प्राप्त केले व नंतर त्यांनी लोकांना उपदेश केला म्हणजे आप्त सांगितलं वगैरे. त्यांना अर्थापती काय सांगितलंय की जो स्थूल लठ्ठ मनुष्य रात्री भोजन करीत नाही म्हणजे ते काय सांगितलंय की म्हणजे तो रात्री भोजन करीत नाही म्हणजे तो दिवसा भोजन करत असावा असं म्हणजे नेमकं म्हटलं. ह्याच्यात काय म्हटलंय. त्यानंतर चेष्टा म्हणजे मुका व बैर इत्यादी व्यक्तीला हावभाव किंवा चेष्टेचे हालचाल मुख व तहान लागणे असल्याचे ज्ञान होते असं सांगितलंय. त्यानंतर आपण पुढे प्रत्यक्ष बाधक हेतू पाहिलेत. आपल्याला पुढे प्रत्यक्ष बाधक हेतू पाहिजेत. त्यानंतर काय म्हटलंय की विद्यमान पदार्थाचे सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. त्यानंतर काय म्हटलं, प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थिती असून सुद्धा त्याचे ज्ञान होत नाही. त्याचे 8 कारण आहेत. ह्या 8 कारणांनुसार आपल्या प्रत्यक्ष ज्ञान होत नाही असं सांगितलंय. सांख्यमतानुसार अतिदुरात कोणतं आहे की पहिले की कोणत्याही ज्ञानेंद्रियाचं विषय ग्रहण करण्याची मर्यादा असते व वस्तू अतिदूर असली तरी ती दिसू शकत नाही. उदाहरण, आकाशात उडणारा पक्षी डोळ्याने नाहीसा होतो दिसाला. अतिदुरात. त्यानं सामिप्यात म्हणजे जवळ सांगितलंय. हा दोष फक्त चक्षुइंद्रिय विषयाच्या बाबतीत उत्पन्न होतो. त्यानंतर वस्तू उपस्थित असून सुद्धा अत्याधिक जवळ असल्याने ती दिसत नाही. म्हणजे डोळ्यात घातलेले अंजन आपण डोळ्यात घातलं ते आपल्याला दिसत नाही अति जवळ असल्यामुळे. त्यानंतर इंद्रिय घातात काय म्हटलंय, इंद्रियाने नष्ट झाल्याने व इंद्रिय दुर्बल्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही म्हणजे इंद्रिय घातात. त्यानंतर काय सांगितलं, चौथं अनवस्थानात म्हणजे काय सांगितलं, मनाच्या अनवस्थेमुळे की नवीन ठिकाणी गेल्याने की मनाची इंद्रियाविषयी एकाग्रता नसेल अशा वेळेस जे ज्ञान होते. म्हणजे जवळचे बोलले म्हणजे एखादा व्यक्ती आहे की सुंदर दृश्याकडे बघत आहे आणि त्याला मागून जर कोणी बोललं त्याला आवाज जात नाही असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय की सूक्ष्मात म्हणजे काय सांगितलंय, अति सूक्ष्मतेमुळे हवेतील धुळीचे कण हे दिसत नाही. त्यानंतर काय सांगितलंय, सूक्ष्मेंद्रियाद्वारे या यंत्राद्वारे हे पाहावं लागते. त्यानंतर व्यवधान म्हणजे आवरणामुळे असलेली वस्तू दिसत नाही. म्हणजे उदाहरण, पाण्यात बुडलेले घागर. अभिभावात म्हणजे पराभव, अभिभावामुळे असलेली वस्तू दिसत नाही. दिवसात सूर्यप्रकाशामुळे आकाशात चांदण्या इत्यादीचे दिसत नाही. त्यानंतर काय म्हटलं, समान वस्तूच्या राशीत मिसळल्याने वस्तू कळत नाही. उदाहरण, हातातील तांदूळ ह्या तांदूळाच्या राशीत टाकल्यास ते आपले तांदूळ कोणते ते कळत नाही आपल्याला. त्याचा चरकांनी बी हे प्रत्यक्ष बाधक हेतू सांगितलेले आहेत. सांख्य आणि त्यांचे जो हे सारखेच आहेत, फक्त त्यांचे नाव थोडे ते सिंपल ध्यानात ठेवायचे. आपल्याला सांगितले अतिदुरातलं इकडं प्रकृष्टात म्हटलंय, सामिप्यातलं अतिसन्निकर्षात म्हटलंय, इंद्रिय घातातला करण दौर्बल्यात म्हटलंय, मनावस्थानातला म्हटलंय, सूक्ष्मातला अतिसूक्ष्मात म्हटलंय, व्यवधानातला आवरणात म्हटलंय, त्यानंतर अभिभावातच म्हटलंय, समानाभिहारात म्हटलंय. हा MCQ पॉईंटने महत्वाचे आहेत कारण की आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये असं एक्झाम्पल दिलं जातं आणि हे कोणतंही म्हटलं तर तिथं सांख्याचं नाव नसतं, ते चरकात नाव असतं. आपल्याला बरेचसे वेळ हे नाव ध्यानात असते पण हे नाव माहीत नसतं. त्यामुळे फक्त कोणाला काय म्हणायचं हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आयुर्वेदिक प्रत्यक्ष प्रमाणाची उपयोगिता हे एकदा वाचून घ्या तुम्ही.
आता आपल्याला पाहायचं इंद्रिय विवेचन. इंद्रिय विवेचनमध्ये काय पाहायचं आपल्याला की इन शब्दाला घन प्रत्यय लागून इंद्रिय शब्द बनला आहे. त्यानंतर काय सांगितलंय की इंद्रियाचा अर्थ शब्दाचा अर्थ काय, इंद्र प्रांतस्य लिंगम इंद्रियम, म्हणजे प्राणाच्या लिंगाला इंद्रिय, त्याचा अर्थ म्हणजे इंद्रिय शब्दाचा अर्थ प्राण असा होतो असं सांगितलंय. त्या लिंग शब्दाचा अर्थ लक्षण असा होतो असं सांगितलंय. मग इंद्रिय हे प्राणाचे लिंग आहे असं म्हटलंय, म्हणजे लक्षण आहे असं म्हटलंय. त्यानंतर इंद्रियाचे लक्षण काय सांगितलंय, इंद्र आत्म्याला म्हणतात व त्याचे जे चिन्ह आहे म्हणजे लिंग आहे त्याला इंद्रिय म्हणतात असं म्हटलंय. की दृश्याला म्हणजे रूपाला ग्रहण करणं इंद्रियाला चक्षु म्हणतात असं सांगितलंय. त्यानंतर कसं सांगितलंय, इंद्रियाचे स्वरूप आपण एक ह्याच्यानुसार पाहणार आहे. हे आपण एक टी डायग्राम काढलेली आहे की कसं असतं की पहिलं असतं अव्यक्त. सर्वप्रथम अव्यक्त उत्पन्न झाल्यास सांगितलं, अव्यक्तपासून बुद्धितत्व जाहीर झालं, बुद्धितत्वापासून अहंकार झाला, अहंकारपासून त्रिविध पंचतंत्र मात्रा झाली, त्या पंचतंत्र मात्रापासून पंचमहाभूत झाले, पंचमहाभूतापासून एकादश इंद्रिय सांगितले. हे चरकमतानुसार सांगितलेलं आहे. इंद्रियाचे स्वरूप कशी, इंद्रियाची उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला इथं यश दिलेलं आहे. त्यानंतर सांख्याचे पंचतत्व अहंकाराचे 3 प्रकार सांगितलेले. वैशिष्ट्य कसे होते, हे परमाणुवादी होते. त्यांच्यामध्ये कसं होतं की त्या महाभूताच्या परमाणूपासून ते इंद्रिय बनले, जसे चक्षु इंद्रिय हे तेज तत्वाच्या रूपाने बनलेले असं त्यांचं मत होतं असं त्यांनी सांगितलंय. की त्यानंतर इंद्रियाचे 5 भौतिकत्व हे काय सांगितलंय, एक अधिकयुक्त आणि खादी नाम इंद्रिय आणि तू चरक शरीराचा श्लोक हा म्हणजे काय, पंच ज्ञानेंद्रिय व प्रत्येक इंद्रियात एक महाभूताचे आधिक्य असते. जसं की काय सांगितलं, श्रोत्र इंद्रियात आकाश महाभूताचे आधिक्य असते, तसं त्वक इंद्रियात कोणते वायू महाभूताचे असते, तसे चक्षु इंद्रियात कोणते अग्नि महाभूत असते असं सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय की ते इंद्रिय त्या महाभूताचे विषयाला ग्रहण करतात. म्हणजे जे श्रोत्र इंद्रिय असले ते आकाश महाभूतालाच त्याच्या विषयाला ग्रहण करतात, ते तेज महाभूताला च्या विषयाला ग्रहण करणार नाही. त्यानंतर काय सांगितलंय की आपल्याला हे सांगितले पंचमहाभूत सांगितले की आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी. त्यानं पंच ज्ञानेंद्रिय सांगितले, श्रोत्र, त्वक इंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय. त्यानं पंचकर्मेंद्रिय पाहिले, पाणी, वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ हे सांगितलेत. की आकाश महाभूताचं आधिक्य श्रोत्रेंद्रियात असतं, वाघेंद्रियात असतं, वायूचं त्वकेंद्रियात, तसं पाणी कर्मेंद्रियात असतं, तसं तेज महाभूताचं आधिक्य चक्षुइंद्रियात, तसं पाद कर्मेंद्रियात असतं, तसं जल महाभूताचं आधिक्य रसनेंद्रियात, तसं वायू कर्मेंद्रियात असतं, तसंच पृथ्वी महाभूताचं आधिक्य घ्राणेंद्रियात, तसं उपस्थ मध्ये लिंग किंवा मेघनम या कर्मेंद्रियात असतं. जे पायांना घृताधिकाचे मर्दन केल्याने डोळ्यांना बरं वाटते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जसं तेजस तत्वाची भूमिका दिसून येते, पाद आणि चक्षु इंद्रियाची जी उत्पत्ती तेज महाभूताने सांगितलेली असं म्हटलं. त्यानंतर काय सांगितलं पुढं, ज्ञानेंद्रिय काय सांगितले, हे ज्ञानेंद्रिय यालाच नाव बुद्धी इंद्रिय म्हटलं. याची संख्या 5 सांगितलेली. MCQ पॉईंट महत्वाचं आहे. 5 कोणते, ते श्रोत्र इंद्रिय, त्वक इंद्रिय, त्यानंतर कोणते चक्षु इंद्रिय, जिवा इंद्रिय, घ्राण इंद्रिय. जे श्रोत्र इंद्रिय कोणते, शब्द ज्ञानप्राप्तीच्या साधनाला श्रोत्र इंद्रिय म्हणतात. श्रोत्र इंद्रियाद्वारे शब्द या गुणांचे ग्रहण होते. श्रू म्हणजे ऐकणे या धातूपासून श्रोत्र शब्द बनलाय. फुफ्फुस, हृदय, ध्वनी इत्यादी स्टेथोस्कोपद्वारे हे आपण ज्ञान होतं. त्यानं काय सांगितलं, त्वक इंद्रिय म्हणजे स्पर्शनेंद्रिय, स्पर्शाची उपलब्धी करून देणारे साधन म्हणजे त्वक इंद्रिय होय. संपूर्ण शरीर हे संपूर्ण शरीरव्यापी असं सांगितलंय. वायू महाभूताचं आधिक्य सांगितलंय, स्पर्श हा गुण विशेष गुण आहे त्याचा. त्यानंतर वायू महाभूताच्या आधिक्याने त्वकाची उत्पत्ती झाली म्हणजे त्वचेची उत्पत्ती झाली सांगितले. त्यानंतर सांगितलं चक्षु इंद्रिय म्हणजे चक्षुरेंद्रिय म्हणजे रूपाचे ज्ञान करून देते, मग चक्षु म्हणतात त्याला. चक्षुरेंद्रियाद्वारे रूप गुणांचे ज्ञान होते किंवा ग्रहण होते असं म्हटलंय. चक्षुंद्रियाद्वारे तेज महाभूताचं रूप हा विशेष गुण आहे असं म्हटलंय. त्यानंतर तेज, आयुर्वेदनुसार तेज महाभूताच्या आधिक्याने चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती होते सांगितलंय. त्यानंतर काय म्हणतात, जिवा म्हणजे काय सांगितलंय, रसनेंद्रियाद्वारे रस गुणांचे ग्रहण होते असं सांगितलंय. रस ज्ञान प्राप्तीसाठी साधनभूत इंद्रियाला रसनेंद्रिय असं म्हटलंय. त्यानंतर अग्रभागावर जिवेच्या म्हणजे अग्रभागावर हे असतं. त्यानंतर मधुरादी षड्रसांचे ज्ञान याद्वारे होते. त्यानं रस मध्ये आप महाभूताचं आधिक्य असताना विशेष गुण हे सांगितलंय. आप महाभूताचं विशेष गुण सांगितलंय. त्यानंतर आप महाभूताच्या आधिक्याने रसनेंद्रियाची उत्पत्ती होते सांगितलंय. त्यानंतर घ्राण सांगितलंय, गंध ह्या गुणाचे ग्रहण होते. अधिष्ठान नाकाच्या अग्रभागी सांगितलंय, सुगंध व दुर्गंधाचे ज्ञान होते. घ्राणेंद्रिय व पृथ्वी महाभूताचे विशेष गंध आहे. त्यानंतर पृथ्वी महाभूताच्या आधिक्याने घ्राणेंद्रियाची उत्पत्ती होती असं म्हटलंय. त्यानंतर इंद्रिय पंचपंचक पाहायचं आपल्याला. आता इंद्रिय पंचपंचक म्हणजे काय, तत्र चक्षु आपल्याला काय पाहिजे, ही पंचेंद्रिय कसे हे आपल्याला पाहिजे. ते पहिले काय, पंचेंद्रियानी कोणते पंचेंद्रियानी
की चोक्ष, श्रोत्र, घ्राण, रसन, स्पर्श हे पंचेंद्रियाने. त्यानंतर हे पंचेंद्रियाने झाल्यानंतर पंचेंद्रिय द्रव्य कोण सांगितले? पंचेंद्रिय द्रव्याने आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे पंचेंद्रिय द्रव्याने सांगितले. त्यानंतर पंचेंद्रिय अधिष्ठानाने कोण सांगितले? दोन्ही नेत्र, दोन्ही कर्ण, नाक, जीवा, त्वचा हे पंचेंद्रिय अधिष्ठान सांगितलेलं. पंचेंद्रिय अर्थ काय सांगितले त्यांचे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 त्याचे विषय किंवा अर्थ सांगितले. आता हे आपल्याला टेबल पाहायचा, आपण पाहिला होता की टेबल इंद्रिय पंच तारिका काय पाहिलेले? पंचेंद्रिय अगोदर हे लिहायचे. श्रोत्र, स्पर्श, चक्षु, रसना, घ्राण. त्यानंतर पंचेंद्रिय द्रव्य की श्रोत्रामध्ये कायच आधिक्य असते? आकाशचं, स्पर्शमध्ये वायूचं, चक्षुमध्ये तेजचं, रसनामध्ये जलचं, घ्राणमध्ये पृथ्वीचं. अगोदर लिहिताना एक चौथं लिहून काढत असं चौथं. त्यानंतर काय सांगितलं? पंचेंद्रिय अधिष्ठान. ते एक आकाश कुठं अधिष्ठान असतो? कर्णामध्ये. आकाशपासून कर्णाची उत्पत्ती झालेली कर्ण. त्यानंतर त्याचा अर्थ काय असतो? आकाशचा अर्थ शब्द हा असतो. त्यानंतर हे पंचेंद्रिय बुद्धी काय लिहायची? श्रोत्रालाच बुद्धी जोड, श्रोत्रबुद्धी. स्पर्श नसला त्यात कोणत्या द्रव्याचा? महाभूताचा आधिक्य वायू. त्यानंतर अधिष्ठान कोणत्या ऑर्गनचं आहे? त्वचा. त्यानंतर अर्थ काय? स्पर्श. आणि त्यानंतर बुद्धी काय लिहायचं? स्पर्श आणि बुद्धी. असं चक्षुचं तेज, अधिष्ठान नेत्र, तसंच अर्थ रूप, त्यानंतर बुद्धी चक्षुबुद्धी. त्यानंतर पंचेंद्रिय रसना, त्यानंतर पंचेंद्रिय द्रव्य जल, त्यानंतर अधिष्ठान जीवा, त्यानंतर अर्थ रस, त्यानंतर बुद्धी रसन बुद्धी. त्यानंतर घ्राण, पंचेंद्रिय घ्राण, त्यानंतर त्याचं द्रव्य पृथ्वी, त्यानंतर अधिष्ठान त्यात नासाचं, त्यानंतर अर्थ त्याचा गंध, त्यानंतर त्यात बुद्धी घ्राणबुद्धी असं सांगितलं. हे झालं इंद्रिय पंचक. आता हे कर्मेंद्रिय आपण ते पाहिलं होतं. कर्मेंद्रिय म्हणजे हाताचं कार्य काय? ग्रहण किंवा धारण करणं. पादाचे काय? गमन करणं. पायूचं काम काय? पायू उपस्थाचे काम मलमूत्राचं विसर्जन करणं. जीवाचं काम काय? वागेंद्रियाचं हे वाग्मय वाणी, सत्यवाणी बोलणं वगैरे. सत्यवाणी ही ज्योती स्वरूप असते, उभय लोक प्रकाशक करते. आणि असत्यवाणी कशाचे? अंधकार स्वरूप असते असं म्हटलं नाही. त्यानंतर काय म्हटलं पुढं की हे तेच कर्मेंद्रिय सांगितलेलं पुढं. कर्मेंद्रिय की वाणी म्हणजे काय? जी धनुनिरूप असते, भाषारूप असते. ते जे वाणीचे पुन्हा 5 प्रकार सांगितले. परावाणी, पश्चातीवाणी, मध्यागवाणी, त्यानंतर वैखरवाणी. त्यानंतर शब्द उत्पत्ती सांगितले. पाणी शब्द उत्पत्ती सांगितले. आत्म्यात बोलण्याची प्रेरणा म्हणजे शब्द उत्पत्ती होते. त्यानंतर पाणी म्हणजे सांगितले, पाणी म्हणजे हात. त्यानंतर पाद म्हणजे सांगितले, पायाने चालण्याची गमन करण्याची क्रिया. त्यानंतर काय सांगितलं? पायू म्हणजे पुरुषा मलांचे विसर्जन. उपस्थ म्हणजे आनंद म्हणजे काम उपभोग हे कार्य ह्याचे आहे सांगितलं. किंवा पुरुषात मूत्र व मल म्हणजे मूत्र म्हणजे हा मल आहे आणि शुक्राचं एकाच शिश्नावाटेद्वारे हे होतं. आणि मूत्र उत्पत्ती वृक्काश ठिकाणी होते असं सांगितलंय. त्यानंतर काय सांगितलंय पुढं की ते उभय इंद्रिय सांगितले. मनालाच उभय इंद्रिय म्हटलंय, त्यालाच व कर्मेंद्रिय ज्ञान कर्मेंद्रिय असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय की मनाचं काय सांगितलंय पुढं की वृत्ती सांगितली. ही पुढं चिंतन विचार उयमचं ध्येयमचं संकल्पमेवचं यद किंचितमचं ज्ञेयमचं तस्यवरचं अर्थ सज्ञकम हे सांगितले. त्याचे चिंतन विचार उय ध्येय संकल्प हे आपल्या क्रियाशरीरामध्ये पण सांगितले, मनाचं वृत्ती वगैरे. त्यानंतर काय सांगितलंय की करण पाहायचं आपल्याला. करण म्हणजे काय? करणचे 2 प्रकार पडतात की बाह्य आणि आंतर. बाह्यमध्ये ते पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. त्यानंतर त्यात दशकरण, ह्याला दशकरण म्हटलं जातं, ज्ञानाचे दशवित कारण म्हटलं. त्यानंतर अंतकरणलाच काय म्हटलंय? यालाच मनाचा संकल्प आहे अंतकरण म्हटलं. अध्यावसाय अहंकार यालाच म्हटलंय. त्यानंतर अंतकरण कोण असते? 3 असते की मन, बुद्धी, अहंकार याला 3 अंतकरण असतं. त्यानंतर काय म्हटलंय? अंतकरणच्या दृष्ट्या म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकारमध्ये चित्त ॲड करायचं म्हणजे अंतकरणची दृष्ट्या यालाच म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय की वेदांनुसार 4 अंतकरणाची उत्पत्ती हे पंचमहाभूताचे सात्विक अंशापासून झाली असं म्हटलंय. त्यानंतर इंद्रिय पंच काय म्हटले? इंद्रिय आपलं इंद्रिय बुद्धी आणि अहंकार यामध्ये चित्त आपण ॲड केला, 5वा आत्मा ॲड करायचा, यालाच इंद्रिय पंचक म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय की हे कर्णांचे कार्य सांगितले की पंच ज्ञानेंद्रियाचं कार्य असतं प्रकाशन करणं. पंचकर्मेंद्रियाचं कार्य सांगितलं आहरण करणं. त्यानंतर अंतकरणाचं कार्य सांगितलं धारण करणं. याला त्रयोदशविध अधिकरणाचा उल्लेख सांख्याने केला असं सांगितलंय. त्यानंतर हे चरकांनी किती 12 कारणांचा उल्लेख सांगितलाय आणि सांख्याने 13 सांगितलाय. आणि हेच की अंतकरणमध्ये MCQ पॉईंटमध्ये विचारलं जातं की अंतकरणमध्ये काय आहे? मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 अंतकरणाचे हे भाग आहे. त्यानंतर हे त्रयोदशकरण झालं. अशा प्रकारे आपण हा प्रत्यक्ष प्रमाणात पूर्ण चॅप्टर बघितलेला आहे. त्यामध्ये शेवटी आपण करणचं काय पाहिलं?
करणचे पुन्हा 2 प्रकार पडतात, बाह्यकरण, अंतःकरण. बाह्यकरणमध्ये दशविधकरण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. त्यानंतर अंतःकरणमध्ये आपण पाहिलं की त्रय, पहिले कोणते मन बुद्धी अहंकार, त्यानंतर चतुष्टय पाहिले की मन बुद्धी अहंकार, त्यात चित्त ॲड केलं. त्यानंतर पंचकवाले इंद्रिय हे अंतःकरण पंचक. त्यानंतर मन बुद्धी आणि अहंकारमध्ये चित्त आणि आत्मा ॲड केली फक्त. हे त्रयोदशविधकरण हे महत्त्वाचं आहे की दशविध बाह्यकरण आणि त्रिविध अंतःकरण, त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. त्यानंतर त्रिविध अंतःकरणमध्ये मन बुद्धी आणि अहंकार हे ध्यानात ठेवायचे, MCQ पॉईंटनुसार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपला प्रत्यक्ष प्रमाण हा पूर्णपणे चॅप्टर संपला आहे. अशा प्रकारे आपण युनिव्हर्सिटी एक्झामच्या अगोदर ही क्विक रिव्हिजन बघू शकतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण आता पुढील व्हिडिओमध्ये आणखी प्रत्येक आपले पूर्ण पदार्थ विज्ञानचे पूर्ण लेक्चर सिरीज आणत आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण की त्यांचा बी फायदा झाला पाहिजे. चालतंय, मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.